हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। कलिंगडच्या सालीपासून जे आपण टाकून देतो त्या सालीपासून मी भाजी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर रेसिपीकडे वळूया। कढई घेतली, कढई गरम झाल्यावर त्यात तेल टाकलं। तेलामध्ये राई, जिरं, तेजपत्ता, लसूण टाकून घेतला, कांदा टाकून घेतला, कढीपत्ता टाकून घेतला। छानपैकी कांदा आपला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। छानपैकी पाहू शकता तुम्ही। हिंग टाकलं, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या कापून, पाहू शकता। हळद टाकली। आता कलिंगडच्या काळीपाट काढून मस्तपैकी छान त्याचे तुकडे करून घ्यायचे चौकोनी आकारामध्ये। पाहू शकता मी कसं केलं आहे ते। धनेची पावडर टाकली, पाहू शकता। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। अर्धा ग्लास पाणी टाकलं, गूळ टाकलं, पुदिन्याची पानं टाकली, पाहू शकता। कोथिंबीर टाकली। आता आपली भाजी शिजून तयार आहे। भाजी शिजून झाल्यानंतर सुकं खोबरं टाकायचं, कोथिंबीर टाकायची वरून आणि छानपैकी 1 मिनिटभर मिक्स करून घ्यायची, पाहू शकता। या तर मंडळी मग खायला।